महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याला सुधारणा करणारी एक विधेयक आलं होतं. या विधेयकावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खूप चांगलं भाषण केलं आणि ते करत असताना महाराष्ट्रातले अंमली पदार्थ चा प्रसार किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे याचं उदाहरण देताना त्यांनी अनेक प्रकारची आकडेवारी समोर मांडली. गेल्या 5 वर्षामध्ये 11,000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ महाराष्ट्रात जप्त करण्यात आलेत असंही त्यांनी सांगितलं. आणि महाराष्ट्र आज उडता पंजाब, ज्या पंजाबमध्ये अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आणि अनेक जण व्यसनाधीन झाले, त्याच्यावरती एक हिंदी चित्रपट आला होता. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचा सुद्धा एखादा चित्रपट उडता महाराष्ट्र असं काढता येईल असं ते म्हणाले. आणि हे सर्व चित्र जे त्यांनी उभं केलं, खरं तर उडता महाराष्ट्राचे ते दिग्दर्शकच आहेत का असे वाटावे, इतक्या स्पष्टपणे ते बोलले. पण त्यांच्या बोलण्यामागे खरंच महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयी तळमळ होती का त्यांना मंत्रिपद दिलं नाही याच्याबद्दल गृहमंत्री पद सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांना राग व्यक्त करायचा होता. या सर्व राजकारणाची चर्चा करणारा या आठवड्यामध्ये जागर ऑनलाईनमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जागर ऑनलाईनमधला हा लेख कसा वाटतो पाहावा, वाचावा आणि आपण आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती. धन्यवाद.